त्याचा प्रश्न आलाच कुठे इथं. आणि एवढा निधी आम्ही आणला, हे काय आणून देणार आहेत? निधी तुमचा नाही, असे काही खिशातनं 2 रुपये काढून दिले नाहीत कुणाला. हे आलेला पैसा हा जनतेच्या कर रूपातला पैसा आहे. आणि तुम्ही आम्हाला विचारता 19 वर्ष आम्ही काय केलं? 19 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये शेतीला पाणी आणून देण्याचं काम आम्ही केलं. 25 सबस्टेशन आम्ही उभा केले. भीमा नदी, नीरा नदीवरती बंधारे उभा केले. 22 गावामध्ये 7 नंबरवरती 8,000 एकराला पाणी दिलं. खडकवासल्याचं पाणी आपण आणलं. या परिसरामध्ये नीरा भीमा साखर कारखाना आम्ही संस्था करून काढला. कर्मवीर साखर कारखान्याचं भाऊंच्या माध्यमातून एक्सपान्शन करून कारखाना मोठा केला. दूध संघ स्थापन केला, बँक स्थापन केली, एमआयडीसी स्थापन केली. इंदापूर शहरातलं बीओटीचं पहिलं एसटी स्टँड या महाराष्ट्रामध्ये आपण इंदापूरमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला, सुरू केलं एसटी स्टँड. या शहरामध्ये 40 फुटी रस्ता केला, 100 फुटी रस्ता केला. बाजारपेठ जिथं माणसाला चालत जायला येत नव्हतं, सगळ्या व्यापाराला विश्वासात घेऊन आपण ती बाजारपेठ सुद्धा रुंदणीकरण करण्याच्या संदर्भातलं काम आपण केलं. पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण केल्या. परवा धर्मेंद्रचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ते धर्मेंद्र सुद्धा स्वतः 1999 साली या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या उद्घाटनाकरता आपण त्या ठिकाणी आले होते. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. ज्या पद्धतीने या इंदापूर शहरामध्ये या तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय, ठीक आहे, झाला सरकारच्या 2 निवडणुकीत आमचा पराभव, त्याची चिंता आम्ही केली नाही. सांगतो गारखेड आम्ही लढलो आमने सामने एकमेकाच्या विरोधामध्ये. प्रवीण भाई आमच्या विरोधामध्ये लढले, पण आम्ही तो विचार कधी डोक्यामध्ये घेतला नाही. कारण आपण राजकारणामध्ये एक सुसंस्कृत काम करणारे आपण कार्यकर्ते सांगतो. कधी स्वार्थासाठी कुठली गोष्ट आपण केलेली नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर आरोप करताय, माझा अजितदादांना आव्हान आहे, या तुम्हाला आम्ही आमच्या सगळ्या संस्थेचा हिशोब दाखवतो सांगतो. दरवेळेस येऊन तुम्ही इंदापूर तालुक्यामधून आमच्या संस्थेबद्दल बोलता. त्या संस्था हर्षवर्धन पाटलाच्या मालकीच्या नाही, तर या तालुक्यातल्या 70,000 शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. काल आज म्हणले त्या नीरा भीमावर म्हणले कितीतरी मोठं कर्ज आहे. किती कर्ज आहे? 150 कोटीचं कर्ज आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना तुम्ही चालवताय. 12 वर्ष त्या कारखान्यात 600 कोटी रुपयाचं कर्ज कोणी केलं? त्या दाचक बापूला विचारायला आता त्या ठिकाणी पुढे आणलं सांगतो. माझा सवाल आहे, तुम्ही कृषी मंत्री आहात ना दादा, तुम्ही या कृषी मंत्र्याला बोर्डामध्ये काय घेतलं नाही? छत्रपती का घेतलं नाही बोर्डामध्ये सांगतो? त्या कारखान्याची अवस्था कोणी केली? छत्रपती बाजार बंद